आज स्पर्धेचा करता धरता. तर एका बाजूला आपण बघतो त्यासोबत गणेश मुंडे 5 वर्ष मॅच असेल. एका बाजूला आपण बघतोय विराज, एका बाजूला गणेश. 4 फ्रेश बॉलर तुम्हाला यूज करावा लागतील. एका गोलंदाजाला 2 ओव्हर. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज नागराजला आपण बघतोय. अनुभव, खूप सारा अनुभव, प्रचंड अनुभव टेनिस बॉल क्रिकेट मधलं. नागराज मुंडे गोलंदाजी ट्रॅक वरती. प्रथमेश एन्जॉय करतोय. प्रथमेश खूप खुश आहे कारण की त्याने सलग 5 दिवस केंद्रीय मंत्री लगेच कॉमेंट्री केली आहे. सध्या त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. चला सुरुवात करायची. अंपायरला रिक्वेस्ट. जवळपास 11:30 वाजायला बघा. 5 ओव्हरच्या मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. जवळपास 7 ते 8 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. पहिल्या षटक असेल पॉवर प्लेचं. 2 फिल्डर दिसतील 30 सर्कलच्या बाहेर. एक आपण फिल्डर बघू शकतो एक्स्ट्रा कव्हर मध्ये. डीपला फिल्डर लॉंग ऑफला असेल. एक असेल काव कॉर्नर लॉंग ऑनला. सामन्याला सुरुवात होती. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. पहिल्या मॅच साठी ओपनिंग मॅच मैदानावरती सुरू होती. एका बाजूला DSP KVS फिटनेस 11 तर एका बाजूला नीता स्मृती 11. नाणेफेकी जिंकली. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय नीता स्मृती 11 ने घेतला आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं DSP KVS फिटनेस 11 या टीमला. व्हेरी फर्स्ट बॉल सेकंड एंडला गणेश मुंडे, नॉन सेकंड एंडला विराज. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच होते सुरू. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज नागराज मुंडे ऑन ट्रॅक. पहिलाच बॉल थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यावरती बॉल जणू का आतमध्ये आलाय की का. डॉट बॉल येतो. पहिला सुरुवात चांगली नागराज मुंडेची डॉट बॉलने. पहिलाच बॉल डॉट आल्यानंतर पुन्हा एकदा नागराज. इथे थोडासा बॉल खाली होता. ड्राईव्ह केला बॉलला. ऑन साइडला बॉल येतो. फिल्डर आहेत लॉंग ऑनला. चांगली फिल्डिंग होते. 2 धावा तोपर्यंत कंप्लीट होत असताना 2 धाव्याने स्वतःचं अकाउंट संघाचं श्री गणेश ओपन करत असताना फलंदाज गणेश बघितला आपण त्याच्या बॅट मध्ये 2 धावा आल्या. दोन धावा येतात. दुसऱ्या बॉल वरती सुरुवात 2 धाव्याने झाली आहे पुन्हा एकदा गणेशसाठी. हा चेंडू लांब ठेवायचा. सफल झाले. अगोदरच ऑफस्टिकच्या बऱ्याच बाहेर गेले होते. फलंदाज गणेशला पण बघितलं आणि त्याचा पाठलाग करायचा होता गोलंदाज नागराजला, पण चेंडू मात्र बघितला आपण खूप बाहेर निघून गेला. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आहे. तो अवांतर धाव ऍड केली जाईल. 3 धावा धाव फलकावरती. ऍडव्हर्टाइजमेंट मैदानावरून इंटर होत असताना तीन रन झाले. 2 बॉल धाव फलकावरती पण बघतोय. नागराजचा बॉल ड्राईव्ह केला पुन्हा. इथे मात्र मिडलला फिल्डर डायरेक्ट हिट. हो सेकंड नाव सेकंड ला होता मात्र विराज जवळपास 4 ते 5 पावलं पुढे गेला होता. डॉट बॉल येतोय. फिल्डिंग चांगली बघितल्या पण कुणाल तिथे होता. शॉट मिड ऑनला 30 सर्कलचा आतमध्ये. डायरेक्ट हिट झालं. डायरेक्ट हिट झालं असं तर विकेट धोक्यामध्ये होती विराजची. इथे मात्र बॉल हवेमध्ये. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. जवळपास फिल्डर नाही. पाठलाग चालू आहे. 3 फिल्डर एका चेंडूवरती येत आहेत. 2 धावा पूर्ण होत असताना 2 धाव फलक अजून पुढे जाईल धाव फलकावरती. बघतो आपण सिंगल डिजिट 5 धावा. 4 बॉलचा खेळ संपन्न. पहिल्या षटक पॉवर प्ले सुरू असताना नागराज समोर गणेश. बघतो आपण फलंदाज चौकार एक येतं मोठ्या फटक्याची. नितांत गरज असे पॉवर प्ले म्हटलं तर पॉवर प्लेचा योग्य तो वापर करावा, पण इथे तसं तरी तसं दिसत नाहीये. 4 बॉल झाले. धावा फक्त आणि फक्त 5च आपण बघतोय. त्याचं कारण नागराज बॅटची कडा घेतली. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये. सेल टिपलाय. फलंदाज होईल 5 वरती पहिला गणेश मुंडे. बॅक टू दी पवलेन.
अतुल पहिली विकेट मिळाली नागराजला, ती म्हणजे गणेश. सलामीचा फलंदाज रगाउटला परतला, 1 डाऊनला येतोय अतुल. 5 6 बॉल झालेत आतापर्यंत आपण बघितले, 5 बॉल झालेत, 5 6 धावफलकावरती आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत नागराज मुंडेचे आपण बघतोय. अतुल साठी हा चेंडू थोडासा लांब वाईट वर कडवण्याचा प्रयत्न, चांगला बॉल होता, डॉट बॉल येतोय. षटकाची समाप्ती होती पहिल्या एक गड्याचा मोबदल्यामध्ये 5 धावा धावफलकावरती आपण बघतोय. ती म्हणजे प्रथम फलंदाजी करताना मैदानावरती डीएसवी केव्हीएस फिटनेस 11 या संघाची नाणेफेकी हरली होती, फलंदाजी करायची होती. 5 धावा झाल्या धावफलकावरती. पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा होत्या, त्याच्यानंतर मात्र 4 बॉल खूप चांगले राहिले. पुन्हा एकदा गोलंदाज नागराजचे विकेट सुद्धा मिळाली. बरंच काय खेळलं, व्हाईट बॉलही बघायला भेटला आणि त्याच्यानंतर मध्ये धाव 5 धाव्याचं षटक. इकॉनॉमिकल गोलंदाजी अवघ्या 5 धावा खर्च करणारा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा, तिथे मात्र योग्य तो वापर करावा तसं काही दिसलं नाही, युटिलाइज झालं नाही. सर्कल जसा हवा तसा खुला करता आला नाही फलंदाजांना. कारण की विचार केलं तर पहिल्या षटकामध्ये जवळपास 6च्या 6 बॉल नॉन स्ट्राईकला उभा होता विराज. एकही बॉल त्याने आतापर्यंत फेस केला नाहीये, म्हणून 5 धावा धावफलकावरती. पण आता विराज सेकंड एंडला असेल, नॉन सेकंड एंडला अतुल असेल. गोलंदाज ट्रॅक वरती येतोय, गोलंदाज कुणाल मुंडे. पहिलाच बॉल इथे फटका चांगला आहे, ड्राईव्ह केला, गॅप खूप मोठी आहे, पाठलाग चालू आहे, चेस केला बॉलला. हो चांगली फिल्डिंग, बॅकअपही चांगलं येत. डीप मिड विकेट वरून जवळपास काऊ कॉर्नरला पाठलाग केला, चेंडूवरती नजरा ठेवल्या, बॉल आला आतमध्ये ढकललं आणि ऑन साइडला लॉंग ऑन वरनं चेंडूचा पाठलाग, बॅकअप चांगला आला. 2 धावा थांबवू शकत नाही. 7 वरती धावफलक कुणाल मुंडे. एक वेगळी शैली गोलंदाजाची, पुन्हा तोच फिल्डर. आता ही चांगली फिल्डिंग होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे मैदानावरती. फेकी इथे मात्र नॉन स्ट्राइक एंडला फेकी हवी होती गोलंदाजाला, पण ती मात्र स्ट्राइक एंडला झाली. स्ट्राइक हवी आहे विराजला, जास्तीत जास्त स्ट्राइक विराजला असेल तर धावांचा वेग वाढताना दिसेल. 9 झाल्या धावफलकावरती, बॉल झाले 2 षटक सुरू असताना. दुसरं पॉवर प्लेचं कुणाल मुंडेचं. यॉर्कर होता, फटका चांगला आहे, फिल्डर आहेत लॉंग ऑनला, सेट डाऊन द ग्राउंड, चांगली फिल्डिंग होतीये. एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल, एका धाव्याने 10 वरती. आजकाल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 वरती धावफलक आपण बघतोय स्कोर बोर्ड वरती. 3 बॉलचा खेळ संपन्न, 10 धावा धावफलकावरती. एक गडी सुद्धा गमावलाय. सलामीचा आपण बघितला तो म्हणजे गणेश. चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत कुणाल कडनं सुद्धा. पहिल्या ओव्हरमध्ये 5, आता 5. चांगला चेंडू टप्पा पडला, बाउन्स होतं, अतिरिक्त बाउन्स चेंडूला मिळालं. आतमध्ये येणारा बॉल होता, थॉट बॉल येतोय. 2 बॉल खेळला, दोन्ही बॉल थॉट खेळला. अतुलला आपण बघतो सॅकडेनला तो अद्यापी त्याने अकाउंट ओपन केलं नाही. अकाउंट ओपन करायचंय, धावा संघाच्या वाढवायच्या असेल तर इथनं मात्र काहीतरी करावं लागेल. बॅटसीकडा बॉल मागे चाललाय, फिल्डर नाहीये जवळपास, बॉल खूप वेगाने चाललाय, बॉलचा पाठलाग जवळपास तीन फिल्डर बॉल आतमध्ये ढकलला जातोय फाईन लेग वरती. तोपर्यंत या 3 धावा धावून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमधनं कॉल कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं आणि तब्बल 3 धावा धावून पूर्ण केल्या. 3 धावफलक 13 वरती चेंडू झाले आतापर्यंत या षटकातील. 5 शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. गोलंदाज कुणाल मुंडेचा विचार केला आतापर्यंत ओव्हरचा जर कुणालचा धावा त्याने 8 खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बॉल इथे मात्र टाकताना हा लाईन पासून भरकडलाय. दिशाहीन चेंडू होता. व्हाईट बॉल, अंपायरचा इशारा येतो अवांतर धावेचा. इथनं एक धावा ऍड केली जाईल. 14 धावा धावफलकावरती. 9 धावेचा आतापर्यंत षटक. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक कुणाल मुंडेचा. राऊंडच्या विकेटने बॅटची खडा मोठी विकेट आहे आणि सापडले जाळ्यामध्ये. विराजलाही परतावं लागेल. 14 वरती दुसरा बिग विकेट, बिग ब्लो, मोठा
2 षटकांचा खेळ संपन्न. 2 षटका अखेर 14 वरती दुसरा विकेट. मोठा विकेट मिळाला सलामीचा दुसरा फलंदाज आहे डगआउटला विराज. मोठी विकेट मिळाली. मोठी विकेट मिळाली कुणाला आणि संघाला. 14 वरती 7.00 च्या सरासरीने धावफलक आपण बघितला. धावफलकावरती 14 झाल्या. त्या षटकामध्ये आला धावा एकूण 10. 2 षटका अखेर 14. 9 धावा आल्या षटकामध्ये. सॉरी माफ करा. नागराज पुन्हा ट्रॅक वरती येतो. तर पॉवर प्ले विखुरलेला दिसेल. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आपण बघतोय. मिड विकेट लाईक लॉंग ऑन लॉंग ऑफला बघतोय. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर असेल तर त्या सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन पॉइंट बॅकवर्डला स्क्वेअर लेग मध्ये असेल जवळपास एक फिल्डर आणि शॉट मिड ऑन. पॉइंट गलीमध्ये सुद्धा फिल्डर. स्लीपर कव्हर वरना बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. पाठलाग चालू आहे. अडवला जातोय बॉल. 2 धावा थांबवू शकत नाही तोपर्यंत 2 कंप्लीट. इथे मात्र वेगळी खराब आहे. बॅकअप खूप दूर वरती आहे. काय घडतंय मैदानावरती. हा ना मैदानावरती चालू आहे. दोन्ही फलंदाजांमधनं कॉल कंटिन्युएशन नंतर खूप चांगलं होतं. 3 धावा डबल. इथनं मात्र धावून पूर्ण करत असताना बॅकअप लांब होतं. बॅकअप खूप दूर वरती होतं. तिथे झालेली ती चुकी. 3 धावा संघाला मोजावा लागतं. 3 ने धावफलक जाईल पुढे. धावफलकावरती आपण बघतोय एकूण धावा 17. दुहेरी अंकाने 17. डावकुराचा फलंदाज सॅकडेनला आपण बघतोय कल्पेश मुंडेला. फिल्डिंग मध्ये बदल. फिल्डिंग मध्ये चेंजेस. गोलंदाजाला विचार विनिमय करावं लागतं कारण की संघाचा तारणहार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती एक अनुभव घेऊन मैदानावरती उतरलाय. तो म्हणजे आपण बघतोय नागराज मुंडे, कॅप्टन, लीडर ऑफ द फ्रंट. टीमचं प्रतिनिधित्व आता तो करताना. पहिल्या स्मॅश मध्ये सकाळच्या सत्रामध्ये जवळपास जर विचार केला तर 11:35 झाले. तिसरा बॉल घेऊन डावकुऱ्याचा फलंदाज. लो फुलटॉस बॉल. इथे मात्र फ्लिक केल्या बॉलला फटका तर चांगला आहे. फिल्डर आहे स्क्वेअर लेग मध्ये. 2 धावा थांबवू शकत नाही. 2 धावा कंप्लीट होत आहेत. पैकी चांगली कलेक्टिंग होत नाहीये. बॅकअप आहे तोपर्यंत. 2च धावा. 2 ने 19. 2 बॉल 19. पहिल्याच बॉलवरती 3 धावा धावून पूर्ण केल्या होत्या. आता वरद 5 धावा आल्यात. षटक सुरू असताना मैदानावरती आपण बघतोय तिसरा गोलंदाज नागराज मुंडेज. इथे मात्र हा बॉल बॉडीला खूप चांगला होता. बॉल मागे चाललाय. फाईन लेगला अंपायरचा इशारा येतोय. लेग बाईचा कल्पेश मुंडेसाठी सुवर्ण संधी आले. 3 बॉल 3 षटकार जर आले तर केजू दादा मुंडे यांच्याकडनं रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइज. पहिल्या मॅच मध्ये झालं पारितोषिक ओपन. इथनं 3 षटकारांसाठी 3000 रुपये कल्पेश मुंडेसाठी. डावकुराचा फलंदाज बघा. स्मिथ असं त्याच्या चेहऱ्यावरती आहे. सध्या नॉन स्ट्राईकला बॉल त्याने पेस केला. आतापर्यंत आपण बघितलं कल्पेशचा जर विचार केला 3-6 वरती तो खेळतोय. नॉन स्ट्राईक एंडला आहे उभा सध्या तरी. दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्टान्सचे. अतुलसाठी हा बॉल. इथे फ्लिक केलाय. फटका चांगला स्क्वेअर लेग मध्ये चाललाय बॉल. फिल्डर नाही जवळपास. गॅप खूप मोठी आहे. चेसिंग चालू होती पण बॉल थांबवू शकत नाही. पंचांचा खैर इशारा येतोय. चौकाराचा 4 धावा. चार धावफलक बघतो आपण धावफलकावरती. 23 ऑन स्कोरबोर्ड. चेंडू झाल्या षटकातील 4. पहिला चौकार डावातला पहिला चौकार येतोय फलंदाज अतुलच्या बॅट मधून. जवळपास जर विचार केला तर 16व्या बॉल वरती म्हणजे पहिल्या 2 ओव्हर मध्ये एकही मोठा फटका नव्हता. या षटकाच्या 4थ्या बॉल वरती हा जवळपास एक चौकार आला. 4 ने 23 धावफलकावरती आपण बघतो अतुल साकडेला पुन्हा एकदा. नागराज समोर चांगला बॉल. वाईट यॉर्कर ठेवण्याचा प्रयत्न. लांबही ठेवला बॉल. डॉट बॉल येतोय. चौकारानंतरचा कमबॅक करणारा हा चेंडू नागराजचा अनुभव आहे. अनुभव मात्र आता मनाला लावत असताना कारण की आपल्याच गावातील फिल्डर आहेत. 2 दिवस आपल्या गावासाठी, 2 दिवस आपल्या आगासन प्रीमियर लीग साठी, 2 दिवस आपल्या एकजुटीसाठी. हे आगासन प्रीमियर लीग 4थं पर्व दिवस पहिला आपण अनुभवतोय. हाई बॉल लांब ठेवायचा होता पण लाईन खराब आहे. यस इट इज अ व्हाईट बॉल.
25 धावा फलकावर. 5 बॉल 25 शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. काही बॉल लांब ठेवायचा पुन्हा एकदा प्रयत्न. भाग पाडतोय फलंदाजांना बाहेर येऊन खेळण्यासाठी. डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा षटकाची समाप्ती. चौकार आल्यानंतरचा खूप चांगला कमबॅक गोलंदाजाचं बघितलं आपण. षटक संपन्न तिसरं 3 षटका अखेर. धावा फलकावरती 25 स्कोर बोर्ड 8.33च्या सरासरीने धावा फलकावरती लागत असताना 2 गडी गमावले. गणेश बाद झाला, विराज बाद झाला. मोठी विकेट मिळाली नंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितली. कुणाला 3 षटकानंतर धावा फलकावरती आहेत 25. ती म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना TSP KVS फिटनेस 11 या संघाची. चला फिल्डिंग लवकर लावून घ्या आपण. 3 ओव्हरचा खेळचा पण 3 षटका अखेर. धावसंख्या धाव फलकावर डिन्सबर्ग मैदानावरती रणनीती नसली जाईल. धावा झाल्यात 25. 3 षटकामध्ये 2 गड्यांचा मोबदल्यामध्ये TSP KVS फिटनेस संघाची आतापर्यंत आपण बघितल्या 8.33 सरासरीने धावा फलकावरती. पॉवर प्लेचा विचार केला तर पॉवर प्ले मध्ये फक्त 14 धावा होत्या. त्याच्यानंतर आपण बघितलं तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय बिंदासला इथं मात्र बेझिझक बिंदास गोलंदाजी करावी लागेल. कारण की 3 पहिली षटक खूप चांगली राहिली. फक्त धावा 25 फलकावरती आपण बघितल्या 8च्या सरासरीने. धाव गती आपण बघतोय सकाळला कल्पेश. लो बुलटॉस बॉल उडाला हवेमध्ये आहे. चेंडू खाली ते फिल्डर आणि झेलही टिपलाय. फलंदाज होईल बाद. धक्का मैदानावरती तिसरा कल्पेश मुंडे सुद्धा डगआउटला. दोन्ही टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर सज्ज राहायचं. कॅप्टन्स सहा फलकावरती आपण बघतोय 25 वरती गमावली ती मैदानावरती विकेट नंबर 3. तिसरी विकेट कल्पेश डगआउटला. न्यू बॅट्समन मैदानावरती मंगेश. काही दिवसापूर्वीच या खेळाडूने मात्र याच मैदानावरती रेग्युलर क्रिकेट मधनं टाटा बाय बाय केलं होतं. एक अनुभव खूप आहे. तोच फिल्डर फलंदाजीसाठी पटका तर चांगला ड्राइव्ह केला होता. ऑन साइडला दुसरीचा प्रयत्न चालवलाय. काय होतं मैदानावरती हा ना काय घडलं. कॉलही नव्हतं, कॉर्डिनेशन नव्हतं, डायरेक्ट हिट झालं. फलंदाज होतोय बाद अतुलही परतावत रनआउटच्या संधीमध्ये सांघिक यश. धक्का 4था.
मंगेश मुंडे ऑन स्ट्राईक. जवळपास विचार केला तर 6व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती. मयूर 9 सेकंडला सज्ज होतोय गोलंदाज चंद्रकांत आहे. चुकी झाली होती इथं बघितलं आपण. हा बॉल चांगला होता. त्यांच्या वर्ण निघून जातोय. पंचांचा कोणताही इशारा नाही म्हणजे डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी होते. सर्व गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आतापर्यंत. विसर्ग धावा 26 आहेत दहा फलकावरती. 3 बॉल झालेत. चौथा बॉल घेऊन इथे लाईन बघावी लागेल. चप्पल झाले होते. या सिटीचा वाईट पंचांचा इशारा येतो. अवांतर थाव इथे ऍड केली जाईल दहा फलकावरती. 10 फलक असून एकाने पुढे सरकेल. 10 फलकावर बघतो 27. दोन्ही अंकाने 27 धावा तर 10 फलकावरती आहेत. पण फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. बॉल झाले या ओव्हर मधले आतापर्यंत आपण बघतोय 3. चौथं षटक सुरू असताना चांगला बॉल होता. चांगला चेंडू होता. आत्ताचाही सुद्धा लांब ठेवायचा प्रयत्न चालू आहे. सर्वच फलंदाजांना मात्र अक्षरशः जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. 27 वरती डाव थांबले आतापर्यंत. 4 बॉलचा खेळ संपूर्ण. 2च धावा खर्च केल्यात गोलंदाज आपण बघतोय. चंद्रकांत लो पुलटॉस बॉल. फटका चांगला आहे. सरळ दिशेने केलून काढल्या. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका. फिल्डर आहे तिथे लॉंग ऑन वर येत आहेत चेंडूवरती. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. करण येत होते मात्र करण मगाशी खूप खुश होते कारण की मगाशी खूप चांगलं व्यक्तित्व इथं घडलं होतं. त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे आणि 2 धावा मात्र नक्कीच मिळतील. 2 धावांना आपल्याला आपण बघतोय. 29 ऑन स्कोर बोर्ड. शेवटचा बॉल घेऊन चंद्रकांत पुन्हा एकदा सेकंडला मंगेश. लांब ठेवायचा प्रयत्न पुन्हा एकदा. अंपायर आमच्याकडे वळत आहेत. यस इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर ऍड केली जाईल फलकावरती. एका धावेने धापलक 30 वरती 3-0. 30 धावा धापलकावरती झालेल्या आहेत. 4 गडी सुद्धा गमावलेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी. 5 धावा याही षटकात आतापर्यंत खर्च केला चंद्रकांतने. इकॉनॉमिकल गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की अवघ्या 5च धावाचं षटक आतापर्यंत राहिलंय. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा मंगेश समोर. हा बॉल थोडासा खाली ठेवला. या अगोदरचे बॉल बाउन्स होते. लांब ठेवायचा हा बॉल. जसा फलंदाज बाहेर आला तसं त्याला मात्र जाणं त्याचा पाठलाग केला आणि बॉल मात्र सरळ खाली ठेवला. पंचांचा इशारा येतो. आला 22चा धावफलक. एकने पुढे झाला धावफलकावरती. 31 धावा. 4 गड्यांचा मोह बदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ संपन्न. 31 वरती धाव आतापर्यंत बघतोय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी मैदानावरती. चार ओव्हर धावा धावफलकावरती आपण बघतोय. एकूण 31 धावा. या षटकाचा विचार केला 6 धावा. 3 षटकात 25. या षटकात आल्या 6. 31 झाल्या. गडी बाद झाले 4. शेवटचे षटक घेऊन येतोय गोलंदाज ट्रॅक वरती आपण बघतोय. गोलंदाज गोविंदा. गोविंदा येतोय. 6 बॉलचा खेळ अजून यश असेल मैदानावरती. डावकुऱ्या त्याचा फलंदाज सेकंड एंडला बघतो आपण तो म्हणजेच मंगेश मुंडेला. इथे अनुभव पणाला लावा लागेल. लेटकटचा फटका चांगला होता. इथे अप्पर कट करायचा होता. फिल्डर आहेत. पाकवट पॉइंट शॉट मध्ये तट्या सर्कलच्या आतमध्ये चेंडूला थांबवला जातो. एकच धाव मिळेल. एका धाव्याने धावफलक 32 वरती. साकडा सरकला तो म्हणजे फलंदाज मयूर. पहिला बॉल फेस करेल मयूर. आतापर्यंत अकाउंट ओपन करायचं बाकी आहे. शेवटचे 5 बॉल अखेर सेकंडला तो खेळतोय. फिल्डिंग मध्ये बदल कारण की उजव्या हाताचा फलंदाज सेकंड एंडला आपण बघतोय. स्क्वेअर लेग आता सज्ज ठेवू येतील. डीप मध्ये चाललाय. मिड विकेट डीप मध्ये चाललाय. 4 फिल्डर असतील ऑन साइडला. जवळपास काऊ कॉर्नर पर्यंत एक फिल्डर लॉंग ऑनला. लॉंग ऑफ लेग फिल्डर असेल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. फिल्डिंग मध्ये बदल चालवलाय संघनायकाने गोलंदाजाला. इथे मात्र प्रोटेक्शन दिलं जात आहे. 4 फिल्डर ऑन साइडला बघतोय. डीप मध्ये स्क्वेअर लेग. त्याच्यानंतर स्क्वेअर लेग असेल. काऊ कॉर्नर लॉंग ऑन असेल. लॉंग ऑफ सुद्धा सज्ज असेल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. तर त्या सकल मध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर. हा सेंडू इथे मात्र फटका तर चांगला बॉल चाललाय. तिथे बघितलं आपण फलंदाज बाद होत असताना रक्षक आपण बघितलं तर समीर चेंडू खाली आले. फलंदाज होतो बाद. अजून एक धक्का मैदानावरती बसतोय तो म्हणजे फलंदाजी करताना DSP KVS फिटनेसच्या संघाला मयूर 0 वरती परतवा.
मावलाय तो म्हणजे फलंदाजी करताना डीएसपी केव्हीएस फिटनेस या संघाने मंगेश सुद्धा अजून मैदानावरती आहे, पण सूरज आलाय स्ट्राइक एंडला असेल. सूरज पहिला बॉल फेस करेल. अजूनही विचार केला 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉल मध्ये कितपत धावा येतील, पार्टनर स्कोर उभा होईल का, 40+ बघायला भेटतील का. इथे हा बॉल बॅटच्या कडे घेतले, मागे चाललाय, फाईनला फिल्डर आहे, सज्ज आहे फिल्डर. एक जांभळेल एका धावाने धाव फलक जाईल 33 वरती. 3 बॉलचा खेळ संपन्न, 5 गडी बाद. जवळपास अर्धा संघ डगआउटला परत 33 धावा धाव फलकावरती आहेत. फलंदाजी करताना आपण बघतोय मैदानावरती डीएसपी केव्हीएस फिटनेस. फिल्डिंग मध्ये पुन्हा बदल चालू आहे. फिल्डिंग मध्ये वारंवार बदल चालू आहे, कारण की माहिती आहे एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज तर एका बाजूला डावकुऱ्या हाताचा फलंदाज मैदानावरती. डीपला स्क्वेअर लेग आहे, डीप मध्ये मिड विकेट आहे, लॉंग ऑन लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आहे. 5 फिल्डर पुन्हा ऑन साइडला 4 फिल्डर मंगेश साठी. शेवटचे 3 बॉल घेऊन गोलंदाज गोविंदा मैदानावरती सज्ज होतो. ते झालेत गडी बाद झाले 5. 40+ बघायला भेटतील का. एका बाजूला आपण बघू शकतो दीपेश मुंडे अँड कंपनी महाकाल 11. सध्या त्यांचीच वाहिनी आपण बघतोय supersports.in YouTube वरती. सध्या चर्चेमध्ये कमी वयात मात्र खूप मोठं नाव त्यांनी मात्र निर्माण केलंय. पुढचा बॉल मंगेशसाठी फटका चांगला आहे, फिल्डर आहे तिथे, पण त्यांचे प्रयत्न पडतील अपुरे. टेनिस बॉल म्हटलं तर टप्पा पडल्यावरती बाउन्स मिळणारच आणि चकमा दिला चेंडूने. बॉल सीमा पार 4. साठी प्रयत्न केलेला आहे, कारण की फलंदाज आपण बघितलं सॅकटेनला मंगेशने फटका तर खूप चांगला होता, पण फिल्डर आपण बघितलं तिथे फिल्डर होते ते आपण बघितलं. नक्कीच प्रयत्न त्यांनी मात्र नक्कीच झेल साठी करायला हवे होते, तसं काही दिसलं नाही. 4 मिळाल्यानंतर डॉट बॉल येतोय. कमबॅक या बॉल वरती गोलंदाज गोविंदाचा डॉट बॉल. शेवटचा बॉल अजूनही बाकी धावा 37 धाव फलकावरती. 8 बॉल फेस केलेत, 8 वरती खेळतो. एका बाजूला एक धाव केली सूरजने. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील यॉर्करचा चेंडू, खूप चांगला बॉल, डायरेक्ट द्यायचं तर झालं नाही. फलंदाज स्कीट होतोय स्ट्राइक एंडला. सूरजला बघितला आपण, एकच धाव मिळाली. डाव संपन्न. पहिलं 38 वरती 38 वरती थांबलं, गडी बाद झाले 5. पहिल्या डावाचा खेळ संपन्न. 9 बॉल फेस केले, 9 वरती मात्र फलंदाजी करताना आपण बघितलं मंगेशला त्याच्या बॅटमधून 1 चौकार आला, 2 चौकार आपल्याला डावामध्ये बघायला भेटले. आणि इथे मात्र आता डाव थांबलाय 38 वरती 39 धावेंचं ठेवलं इथनं लक्ष. असेल ऋणमयी 11. 2 टीम मध्ये असेल ही सेकंड मॅच. नाणेफेकी होत्या सध्या तरी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ असते.
नाणेफेकी झाल्या, नाणेफेकी जिंकली ती म्हणजेच महाकाल 11 आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 6 बॉलवर मॅच कडे जिथे मॅच सुरू आहे. एका बाजूला बघतोय डीएसपी केव्हीएस फिटनेस, तर एका बाजूला आपण संघ बघतो त्यांच्या नित्या स्मृती 11. दोन टीम मध्ये डाव संपन्न पहिल्या 38 वर थांबला. 39चा पाठलाग करायचा. खेळाचा पूर्वार्ध संपन्न उत्तरार्धामध्ये. या ऐकवात पुन्हा एकदा कल्याण परिसर नितिवली गावचा आवाज, आमचे परमतुल्य बंधुतुल्य मित्र आमचे प्रथमेश ठाकूर यांचा आवाज. सध्या त्यांचा शेड्यूल मात्र बिझी चालू आहे आणि या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा ते आपल्याला वेळेत वेळ काढून आज आगासन प्रीमियर लीग मध्ये दिसताय. त्यांचा आवाज आपण ऐकूयात खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये. तर ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये समीर मुंडे आणि रितेश माळी. रितेश माळी आणि समीर मुंडेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. supersports.in या वाहिनीवर स्पर्धेचा थेट लाईव्ह प्रक्षेपण ब्युटिफुल ट्रॉफीज इनॉग्रेशन केलं आणि त्यानंतर स्पर्धेला आपण सुरुवात करतोय. सुंदर स्पर्धा आपण अनुभवत आहात. आगासन प्रीमियर लीग 2024. खरे तर काल केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक 2024च्या 10व्या दिवसामध्ये सुहम 11 ओमसाई क्रिकेट संघ आगासन स्पर्धेच्या ठीक सुपर 16 मध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे मात्र सकाळी ते उशिरा आल्यात आणि त्या अनुषंगाने आज आपण थोडी उशिरा सुरुवात केली स्पर्धेला. ओव्हर द विकेटनं बॉल तयार. पहिला बॉल हाफ ट्रॅकर कट केलाय. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये आलाय. मागे फिल्डर फाईन लेगचे धावतायत. धावसंख्या 2 मिळतील. हो डेफिनेटली 2 धावा इथे अंकित केल्या गेल्यात. 2 धावफलकाचा जणू काही ते श्री गणेश होत असताना आपण पाहतोय. पहिल्या 2 धावा धावफलकावरती अंकित
APL अगासम प्रीमियर लीग सीझन 4 चौथं पर्व. विराज मुंडे आणि त्याचे तमाम सहकारी सर्वांची अफाट मेहनत या स्पर्धेमध्ये आपण अनुभवत आहोत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती देखील विराज मुंडेला आपण पाहतोय. वळी फर्स्ट बॉल पहिल्या बॉलवर कट केलं. थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये 2 धावा मिळाल्यात ओव्हर द विकेटनं. विराज काल देखील भरपूर इफेक्टिव्ह होता. काल नाईट सेशन मध्ये सर्वांना चारोखानेशीत करून ठेवलं. सुम 11 ओमसाई आगासन. पण आज संपूर्ण आगासन गाव एकत्रित APL आगासन प्रीमियर लीग साठी. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. लॉफ करण्याचा प्रयत्न नीता स्मृती 11 संघाला आपण पाहतोय. 38 धावांचं पूर्वार्धामध्ये योगदान दिलं ते DSP KBS फिटनेस 11 न. आणि 39 धावांचं मापक लक्ष डोळ्यापुढे ठेवून मात्र दोन्ही फलंदाज मैदानात आतमध्ये दाखल झाला. थोडा संयम बाळगलाय. पॉवर प्ले मात्र आता इथनं चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट करणं खूप इम्पॉर्टंट असेल. खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथनं थोडी अग्रेसिव्ह बॅटिंग, चांगली बॅटिंग लाईनअप इम्पॉर्टंट असणार आहे. परत यार थांबून खेळलेत. डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. समीरला कदाचित चेंडूची गती जास्त वाटत असावी. विराज थोडी गती कमी करावी लागेल कदाचित, कारण वेगवान चेंडू आपण पाहतोय. आणखीन एक वेगवान, पण यावेळेस लाईन मध्ये मिस्टेक. व्हाईट बॉल. अवांतर धाव. पॉवर प्लेच्या षटकाला युटिलाइज करणं, कॅपिटलाइज करणं खूप इम्पॉर्टंट असेल सध्या, कारण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये जर धावसंख्या पॉझिटिव्ह अप्रोचनं बनल्या नाही तर कठीण होईल काम. 39 धावांचं लक्ष देखील कठीण होऊन जाईल. विराज मुंडे बॉलिंग ट्रॅकवर समोर. समीर ओव्हर द विकेट पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. दिसला देखील नसावा चेंडू, इतकी गती. विराज मुंडे काल तोंड भरून कौतुक केलं गेलं केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये विराजचं, केजूचं, करण भेडेकरचं. पाच चेंडू झालेला, धावा फक्त 3. एक एक्स्ट्रा आली आणि एक डबल. पुढचा बॉल. विराज तयार. ओव्हर द विकेट न गती होती पण दिशा नाही. व्हाईट बॉल. अवांतर धावा आपण पाहतोय. अवांतर धाव्याने धावसंख्या पुढे 4 वर. 39 लक्ष 4 झालेले आहेत. 35 सध्या पै करायच्यात. आणि शेवटचा चेंडू घेऊन विराज. पुढचा बॉल कट केलाय. सॉफ्टवेअर खेळून काढलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे कदाचित समीर मुंडेला, आणि त्या अनुषंगानं शेवटच्या बॉलवरती मिळाली धाव. एक पहिलं षटक पूर्ण, 5 धावा धावफलकावरती. राहुल साई स्पोर्ट्स. आणि नक्कीच आगासन प्रीमियर लीग म्हटलं तर सर्वच आगासनकर एकत्रित येतील आणि स्पर्धेचा आनंद मात्र घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त स्पर्धा. 2 दिवसीय क्रिकेटचा थरार मैदानाचा आता आपण अनुभवणार आहोत. न्यू बॅटर सौरभला आपण पाहतोय ॲट नंबर 3.
नेक्स्ट मॅच रुन्मय 11 आणि महाकाल 11 आपण सज्ज राहायचंय. दीपू मुंडे एक चेंडू 4ची गरज होती आणि एवन जोडी खरं तर आगासांची रोहित मुंडे आणि दीपू मुंडे एकमेकांच्या समोर होते आणि तिथून महाकाल 11 गतवर्षी सामना जिंकला होता. खरं तर चौका टोकून तो सामना दीपूने जिंकून दिला असता तर किती सेलिब्रेशन केलं असतं. खरं तर 22च्या स्वरूपात 4 मिळाल्या होत्या तरी देखील त्याने इतके सेलिब्रेशन केले. तर कुणाल चौकार जर त्याने टोकला असता तर मला तर वाटतं वर्षभर कोणाला पुढे बोलू दिलंच नसतं. धावफलकाचा विचार केला तर या डबलने धावसंख्या 7 वर. पुढचा बॉल ऑन साईडला लॉफ केलाय, फटका चांगलाय, चांगला टायमिंग झालाय आणि पहिला टप्पा घेत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. चौकार आल्या आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या 11 वर. 11 runs on the board without loss while batting in second station. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय नीता स्मृती 11 ला 11 झालेल्या आहेत. आता फारसं काही लक्ष मोठं नाहीये. 22 चेंडू मध्ये आता 28 बनवायच्यात. 22-28. स्विच इट, मिस टायमिंग बॉल हवेत, फिल्डेड आउट दी बॉल. हो कॅच घेतली, अखेरच्या मोमेंटला घेतली आणि झेल टिपला गेला आणि खरं तर विकेटचं पतन. पहिला धक्का लागला अवघ्या 11 धावसंख्येवर. समीर होते बाद. दीपेश अजूनही आय थिंक फक्त प्लेयर गोळा करतात. दीपेश 11 पूर्ण आहेत. होतील होतील होणं गरजेचं देखील आहे. चला वेळ जास्त घेऊ नका, विनंती आहे. जास्त वेळ आपण खर्च करू नका आता, कारण आज 7 मॅचेस आपल्याला जवळपास पूर्ण करायच्या आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती सौरभला आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. फटका देखील तितका चांगला आलाय. गरज होती या फटक्यांची, ते फटके मात्र या ओव्हरमध्ये येताना आपण पाहतोय. सौरभच्या विरोधामध्ये आणखीन एक चांगला फटका, 4 धावा. साठी यावेळेस देखील आणखीन एक चांगला फटका आलाय आणि बघता बघता चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण पाहतोय. APL चौकार.
झाल्यात. 19 ऑन बोर्ड. लक्ष 39 आहे, 19 झालेल्या आहेत. सो आता 19 चेंडू मध्ये 20 धावांची गरज असेल. 19 चेंडू 20 धावांची गरज. सफरा मैदान, ऐतिहासिक एक क्रीडांगण. यावेळेस देखील जबरदस्त संपर्क झालाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाराच्या लाटांवरती स्वारून लॉंग अंपायर षटकार. पंचवीस झालेले आहेत. 25. चला आपण वेळेच्या बाबतीत थोडं विराज आपण सहकार्य करायचं. आपण स्वतः आयोजकात आपल्याला माहिती आहे तब्बल 7 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. विराज यशस्वी आयोजक आहे. विराज खरं तर गेली 3 पर्व आणि या 4थ्या पर्वामध्ये सुंदर त्यानं त्याच्या सहकार्यानं जबरदस्त आयोजन केलंय. चौदा धावा बनवायच्या आता फक्त 3 षटकामध्ये फक्त आणि 14 धावांची गरज आहे. विराज आला आता पुन्हा एकदा. ज्या विराजनं पहिले फक्त 5 धावांचं षटक हाताळलं होतं, इकॉनॉमिकल ठरला होता. 2 एक्स्ट्रा होता जरूर त्यामध्ये. गतीच्या शोधामध्ये कुठेतरी राऊंड द लेग्स बॉलिंग त्याने केली. वेगवान धावकुरा आताच्या फलंदाजासाठी. तिखट बाउन्सर ऑफ ट्रॅकर आणि संपर्क मात्र हवा तसा झाला नाही. प्रॉपर टायमिंग झाला असता कदाचित पूल चा फटका आपल्याला पाहायला मिळाला असता. समूवी शेप मध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न थोडा लवकर खेळला. डॉट बॉल. प्रेशर ट्रिमेंडस बॉलिंग साइडवर, कारण चेंडू जास्त धावा कमी. कोलवाडा पासा बॉल. परफेक्ट यॉर्कर. काल सिद्दीक बाबे यांनी भरपूर कौतुक केलं विराजचं. केजूच असेल, करंट असेल, त्यानंतर विनायकचं देखील असेल. वेगवान फाईन लेगच्या वरून मागे डीप फाईन लेग मध्ये चेंडू आपण पाहतोय. ट्रॅव्हल होता. आउटफील्ड खूप प्रचंड फास्ट आहे, थांबणार नाहीये. बॉल जाईल डीप फाईन लेग, बाउंड्रीच्या बाहेर. APL चौकार. दहा धावांची गरज आहे. 15 चेंडू 10 धावा. आणखीन एक फटका चांगला वॅकेंट एरिया मधून बॉल मागे ट्रॅव्हल झाला. फिल्डर पोहोचलेत. ओ थोडं सावकाश, थोडं सावकाश. नाही, क्रीडांगणाची आउटफील्ड थोडी खराब आहे. मयूर थोडं सावकाश. 2 दिवस आपण इथे खेळणार आहोत. पुन्हा परवापासून मंगळवारपासून पुन्हा आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हातभार लावायचा. बचेंगे तो और लढेंगे. सर सलामत तो पगडी 50. हा नक्कीच. विजय संघ कुठेही जायचं नाहीये. जी टीम इथून जिंकेल, कोणी जिंकू द्या, पण आपण कुठे जायचं नाही. विनर विनर आपण लगेच खेळवणार आहोत. फॉर्मॅट कसं आहे? फॉर्मॅट कसं आहे? विनर विनर आहे का काय? बॉल
ऑसायला लॉफ केलंय. क्षेत्ररक्षक मात्र जवळपास कोणताही नाही. पुन्हा मयूर बघा, 2 वेळा सांगितलंय, नाहीतर एकदाच काम 25 होईल. चला हरकत नाही. धावसंख्या 34-34. आता परत इथे मयूर धावत येऊच नको. थर्टी 34. आता उद्या 5 धावांची गरज आहे. कुणाल थोडा एक्सपिरियन्स शेअर करतात. ओ थिकेट बाउन्सर. टेनिस बॉलचा सुगंध दरवळला असेल, नाका जवळून गेला. ओव्हर पूर्ण झालेली आहे. अर्थातच षटक हे पूर्ण झालेलं आहे आणि धावसंख्या आपण पाहतो 3 ओव्हर नंतर 34. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी गरज आहे ती 5 धावांची. चला आपण पुन्हा मॅचच्या दिशेने वळणार आहोत. अनिकेतला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. खरं तर यावेळेस देखील चांगला फटका. 4 धावा APL चौकार. ट्रॅक वरती आपण पाहतोय दीपेश, बॉलिंग ट्रॅकवर अनिकेत ते. खरं तर ISPL मध्ये आपण पाहिलं तर 3 लाख प्राइज मनी त्याची आपण पाहिली. काय तर तो बॅनर ज्यांनी बनवला होता, प्लीज त्यांच्याशी थोडी आमची भेट करून द्या. चला अशा प्रकारे सामना संपलाय. मॅच फिनिश सामन्यात जिंकलाय तो आता तस नीता स्मृती 11 9 विकेटनं एक मोठा विजय मिळवला या मॅच मध्ये. पहिला उद्घाटनीय सामना आणि ते तो जिंकला तो नीता स्मृती 11. अभिनंदन. आणि अर्थातच आगासन प्रीमियर लीग मध्ये विजयानं घौडदौड आपली सुरू केली आहे ती नीता स्मृती 11. अभिनंदन. सो आपण लगेच वळतोय पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे. सो वेलकम एव्हरीवन टू पोस्ट मॅच प्रेझेंटेशन. जाऊया आपण या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. लो स्कोरिंग मॅच आहे, त्या अनुषंगाने आपण गोलंदाजाची भूमिका ग्राह्य धरणार आहोत.